गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तुम्हा सर्वांना नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज नाश्त्याला करायचे व्हेज हक्का नूडल्स, म्हणून बारकूने कालच मला नूडल्स आणायला लावलेले आणि मी काल मार्केटमधून येतानाच कोबी शिमला मिर्च घेऊन आलेली. म्हटलं उद्या नाश्त्याला छानपैकी व्हेज नूडल्स करूयात. तर इकडे बघा, मी शिमला मिर्च, कांदा आणि कोबी कापून घेतलेला आहे. आलं लसूण देखील कट करून घेतलेला आहे. मोठ्या कढईमध्ये तेल तापवलं, त्यामध्ये घातला कांदा, आलं लसूण, शिमला. छानपैकी हे परतून घेतलं आणि इकडे साईडच्या गॅसवर दुसऱ्या कढईमध्ये गरम पाणी उकळलेलं, त्यामध्ये थोडं तेल, मीठ घातलं आणि नूडल्स शिजवून घेतले. आणि शिमला मिर्च, कांदा, आलं लसूण सगळं काही मोठ्या फ्लेमवरती परतून घेतल्यानंतर त्यामध्ये घातला कोबी. इकडं कोबी देखील छानपैकी परतत आहे. बाजूच्या गॅसवर माझे नूडल्स पण उकळत होते आणि मग ते उकळून थोडेसे कच्चे राहिले की मी काढून घेतले, ड्रेन केले छानपैकी आणि त्याला गार पाण्याखाली धरलं. त्यामुळे मग ते कसे जरा सुट्टे सुट्टे होतात. व्हेज हक्का नूडल्स हे बघा, तुम्हाला दाखवते बघा, मी गार पाण्याखाली धरलेलं, त्यामुळे ते एकदम छान अखंड आहेत, अजिबात तुटलेले नाहीत बरं का. त्यानंतर इकडं कढईमध्ये सगळं मिक्स केलं आणि त्यामध्ये घातले नूडल्स आणि मग वरतून हे बघा मी टाकत आहे सोया सॉस, हा आहे चिली सॉस आणि वरतून घालते आहे विनेगर. तिन्ही सॉसेस माझ्याकडे आहेत. माझ्या बारकूला असलं फास्ट फूड खायची खूप आवड आहे, त्यामुळे माझ्याकडे सगळं असतं. हे टाकलं विनेगर आणि छानपैकी मिक्स करून घेतलं. फक्त कांद्याची पात नव्हती, आणली होती पण ती भाजी बनवल्यामुळे राहिलीच नाही आणि या माझ्या नूडल्सला देखील भेटले नाही. नाहीतर कांद्याची पात असते तर हॉटेल स्टाईल माझं नूडल्स झालं असतं. चवीला पण खूप छान झालेलं बरं का मंडळी. मस्त आहे बघा, कलर करूनच तुमच्या लक्षात येत असेल की किती छान झालेलं, एकदम यम्मी आणि टेम्पटिंग भारी वाटत होतं. बारकू आणि मोठा दोघे देखील मला करत होते. मग शेवटी छानपैकी सगळं तयार झाल्यानंतर खाली घेतलं. बारकूने स्वतःच्या हाताने सर्व केलेलं आहे. हे बघा, बारकू प्लेटमध्ये नूडल्स काढत आहे आणि ते नूडल्स एवढे अखंड होते, अजिबात तुटले नव्हते, त्यामुळे काढता देखील येत नव्हते. बघा कसे काढतो आहे, शेवटी तोडून काढलेत त्याने स्वतःनेच. निघतच नव्हते कढईमधून बाहेर, काढता येत नव्हते, म्हणून मग स्वतःच कट केलेत त्याने. उलताण्याने असे कट करून घेतले प्लेटमध्ये आणि मग दादाला दिले. पहिल्यांदा त्याने दादाला दिले, मग स्वतःला घेतले, मग मला दिले आणि अशा प्रकारे आम्ही नूडल्स खाल्ले. खूप छान चवीला मस्त झाले होते. तुम्ही देखील ट्राय करा माझी रेसिपी आणि आवडली तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चला परत भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. स्वस्त खा आणि मस्त राहा, आपापली काळजी घ्या. चला बाय बाय, टेक केअर, सी यू.